पाठ 10वा शर्थीने खिंड लढवली. पन्हाळा जिंकला आणि आदिलशाह चिडला. अफजल खानाच्या वधामुळे विजापुरामध्ये हाहाकार उडाला होता. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापुरांच्या ताब्यातील पन्हाळगड देखील जिंकला. त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला. त्याला अन्न पाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दीजोहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दीजोहर निघाला होता. फाजल खानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्यांच्याबरोबर निघाला होता. पन्हाळगडाचा वेढा. सिद्दीजोहर शूर क्रूर होता. त्याची शिस्त देखील कडक होती. त्याने पन्हाळगडाला चोफेर वेढा दिला होता. शिवरायांनी हे ओळखले की आपण गडामध्ये कोंडले गेलो आहेत. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. पावसाळा सुरू झाला होता. सिद्दीजोहर वेढा उठवील असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक करण्याचा बंदोबस्त केला. गडावरची शिदोरी संपत आली होती. आता काय करावे? शक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीने काम करून घेण्यासाठी शिवराया मनोमन विचार करू लागले. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्दीजोहरला पाठवला. तो खुश झाला. त्याने कबूल देखील केले. वेड्याच्या कामाने सिद्दीचे सैनिक कंटाळले होते. शिवाजी महाराज शरण येत आहे हे ऐकून त्यांनाही आनंद झाला होता. खाणे पिणे, गाणे बजावणे व हुक्का पाणी यामध्ये त्यांचे सैनिक दंग झाले होते. शिवराय वेड्यातून बाहेर कसे पडले? शिवरायांनी वेड्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती लढवली होती. त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार होते तर दुसऱ्या पालखीमधून शिवरायाचा वेश धारण केलेले व्यक्ती राजदिंडी दरवाजामधून बाहेर पडणार होते. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडले गेलेत असे समजून शत्रू जल्लोष करणार. एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती. त्यासाठी एक बहादूर तरुण देखील तयार झाला होता. तो दिसायला शिवरायासारखाच होता. त्याचे नाव होते शिवा काशीद. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा, धाडसी आणि चतुर होता. ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजांची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. धो-धो पाऊस पडत होता. तरीही शत्रूचे सैनिक पहारा देत होते. त्यांना ही पालखी पकडली, शिवाजी महाराजच पकडले गेले असे समजून त्यांनी ती पालखी सिद्दीजोहरच्या छावणीमध्ये नेली. तेथे जल्लोष सुरू झाला. दरम्यान शिवराय दुसऱ्या वाटेने अवघड वाटेने गडाबाहेर पडले. सोबत बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे निवडक सरदार सोबत होते. सोबत बादल देशमुख यांची फौजही होती. इकडे थोड्या वेळाने शिवा काशीदचा डाव उघडकीस आला. तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तात्काळ ठार करण्याचे ठरवले. शिवरायासाठी, स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान दिले. तो इतिहासामध्ये अमर झाला. शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येता सिद्धी चवताळून उठला. त्याने तातडीने सिद्दी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यासाठी पाठवले. पाठलाग चालू झाला. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरा पाणी ओढ्यावर गाठले. शिवराया पेचात पडले. त्यांनी कशीबिशी घोडखिंड ओलांडली होती. बाजीप्रभूचा बाणेदारपणा. चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण. ते बाजीप्रभूला म्हणाले, बाजी, वेळ आणीबाणीची आहे. पुढील वाट चढणीची. मागे शत्रू आपल्या मार्गाच्या पाठीवर आहेत. आता विशाळगड हाती लागणं कठीण आहे. चला शत्रूवर उलटून तोंड देऊया. शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली. खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता. शिवरायांचे जीवित धोक्यात होते. सारे स्वराज्य धोक्यात होते. बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकासह मी खिंडीत उभा राहतो. महाराज, मी मरेन पण शत्रूंना खिंड चढू देणार नाही.
एक बाजी गेला तर दुसरा मिळेल, पण स्वराज्याला शिवाजी महाराजांसारख्या राजांची गरज आहे. गनामीची संख्या अफाट आहे, आपण थोडे आहोत, येथे आपला निभाव लागणार नाही. तुम्ही येथे थांबू नका, आम्ही खिंड रोखून धरतो. गनामीला आम्ही येथे थोपावून धरू याची तुम्हाला खात्रीही देतो. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही शत्रूला अडवून धरू. तुम्ही निर्धास्तपणे जा. बाजी प्रभूची स्वामी भक्ती बघून शिवरायांना गहिवरून आले. बाजी प्रभूसारखा मोहरा हिरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते, पण त्यांच्या स्वराज्याचे धैर्य गाठायचे आहे. त्यांनी आपले मन आवरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले आणि म्हणाले, आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचता तोफांचा आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. बाजीप्रभूने शत्रूला बोलल्याप्रमाणे रोखले. बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले. बाजीने शिवरायांच्या पाठो मोऱ्या मूर्तीला लावून मुजरा देखील केला आहे. मग त्याने आपल्या हातात शमशेर घेतली. तो खिंडीच्या तोंडाशी उभा देखील सुसज्ज होऊन राहिलेले आहेत. त्यांनी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या, त्यांना जागा देखील नेमून दिल्या. मावळ्यांनी दगडगोटे जमा केले आणि आपापल्या जागी ते तयारीने आता उभा राहिले आहे. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झालेली आहे. इतक्यात शत्रूंच्या युद्धगर्जना ऐकू आल्या. शत्रू खिंडी खाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला, बहादूर मर्दांनो, हुशार, जीव गेला तरी चालेल, पण आपली जागा सोडू नका. गनामींना खिंड घेऊ देऊ नका. बाजी प्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी येऊन रोवून उभा राहिले होते. खिंडीतली वाट बिकट आणि नागमोडी होती. एका वेळी 3 ते 4 माणसे कशीबशी वर जाऊ शकत होती. तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशाळगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना 1.5 ते 2 तास हवे होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते. हे बाजीप्रभू देशपांडे यांना चांगल्या प्रकारे माहीत असल्याने खिंडीला त्यांनी थोपून धरले. खिंडीमध्ये झुंज कशी झाली. इकडे खिंडीत शर्तीने झुंज झाली. शत्रू खिंड चढू लागला होता. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला. दगडधोंड्याचा मारा करत मावळे पटाईत होते. सराईतपणे हाणामारी सुरू झाली. शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनामीला टिपले होते. कित्येकांची डोकी फुटली. पहिली तुकडी नामोहरम झाली होती. मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंडीकडे चढू लागली. बाजी प्रभू ओरडला, हाना मारा, शत्रूंचा मुर्दा पाडा. मावळ्यांनो स्फुरण चढले. हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव होऊ लागला. शत्रू धडाधड कोसळू लागले. बाजी बेहोश होऊन ओरडला, शाबास माझ्या पट्ट्यांनो, फेका आणखी दगड, ठेचा गनामींना, होऊ द्या जोराचा मारा, शाबास तुम्हाला. तुमची दुसऱ्या तुकडीचा निकाल लावला. तिकडे शिवराय विशाळगडाकडे घोडदौड करत होते. गडाचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्त्वाचाही वाटत होता. विशाळगडाच्या पायथ्याशी शत्रूंचा वेढा होता. शिवरायांनी आपले निवडक साथीदारासह शत्रूंच्या मार्गावर हल्ला देखील चढवला. शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यासह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते. बाजींचा पराक्रम. इकडे घोडखिंडीमध्ये शर्तीने झुंज चालू होती. बाजीप्रभू सिद्धी मसूद यांच्यामध्ये झुंज चालत असताना सिद्धी मसूद अत्यंत चिडला. त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली. मराठ्यांना शौर्याची शर्त केली. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीने रक्तबंबाळ झालेले बाजी. सगळ्या सैनिकांनी बाजीला घेरले. बाजी त्वेषाने लढू लागले. त्याने पराक्रमाची शर्त केली. बाजीच्या अंगावर अनेक वार होऊ लागले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही खिंडीचे तोंड बाजीप्रभू सोडत नव्हते. त्यांचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हटला नाही. त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिली, मावळ्यांनो, शत्रूवर निकाराचा मारा करा. शत्रू हटला. बाजीप्रभू घायाळ झाले.
तरी मावळ्यांना झुंज चालूच ठेवण्यास ते बजावत होते. त्यांचे सारे लक्ष विशालगडाच्या तोफाकडे लागले होते. ती पावनखिंड. एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला. तोफांचे आवाज दरार्थी कोसळलेल्या बाजीप्रभूच्या कानी पडले. महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली. मी आता सुखाने मरू शकतो असे म्हणून त्यांनी स्वामी भक्ती बाजीप्रभूने श्वास थांबला गेला. बाजीप्रभूने प्राण सोडला. ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली. तेव्हा त्यांनी मोठे दुःख व्यक्त केले आणि म्हणाले, बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी दरार्थी पडले. बादलांच्या लोकांसाठी युद्धाची शर्त त्यांनी केलेली आहे. बाजीप्रभू सारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे टाकण्यासाठी मदत होत आहे. या स्वामीनिष्ठाच्या रक्ताने घोडखिंड पावनखिंड झाली आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी या खिंडीला पावनखिंड या नावाने इतिहासामध्ये ती आज अमर पाहायला मिळते. धन्य ते वीर, धन्य ते बाजीप्रभू देशपांड्याने स्वामी भक्ती आणि शिवरायांवर असलेली निष्ठा चोखपणे बजावून शिवरायांचा जीव वाचवला या पाठातून पाहायला मिळते.